आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आज जय पवार यांनी भाषण केलं। जय पवार हे अजित पवार यांच्या आठवणी सांगताना काहीसे भावुक झाले होते, मात्र रडायचं नाही लढायचं असा दादा म्हणायचे। त्यांचा आवाज आपल्या सगळ्यांच्या हृदयात आहे असं जय पवार यांनी म्हटलंय। इथं उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आणि सर्वच माझे बारामतीकरांचं कुटुंबाला इथं बघून मला भरभरून येत आहे, कारण माझी शेवटची सांगता सभा ला जेव्हा आपण सगळे समोर आलो तेव्हा मी दादांच्या समोर भाषण केलं आणि आज वहिनींसाठी आणि दादांसाठी गावागावी फिरताना सगळ्यांच्या मनात एक आशा दिसत होती। खरंच तुम्ही प्रचारालाच यायला नव्हतं पाहिजे। आदरणीय दादांनी आम्हाला अनेक वर्षापासून भरभरून दिलंय। ही निवडणूक आम्ही आमच्या हातात घेणार आणि आम्ही आमच्या हातात घेतली। पण जेव्हा मी गावागावी जात होतो मी सगळ्यांना सांगत होतो की हा प्रचाराचा दौरा नाहीये, हा एक गावभेद दौरा आहे जिथं मी माझ्या कुटुंबाला तिथं भेटू शकतो। त्यांचे काय भावना असतील ते मी समजून घेऊ शकतो, त्यांचे काय अडीअडचणी असतील ते मी समजून घेऊ शकतो। तुम्ही ते LED वाले थोडं थांबता का? तुम्ही आवाज खूप करताय, थोडं थांबा। गावागावी जाताना जेव्हा आधी आपण दादांसाठी प्रचार करायचो एक वेगळा आनंद होता, एक उत्साह होती। सगळ्यांच्या मनात दादांसाठी आपण प्रचार करतोय आणि 5 वर्षांनी प्रचाराची वेळ यायची तेव्हा रॅलीज करायचो। युवकांना पण तिथं मनापासून प्रचार करायला आवडायचं। पण यावेळेस एक काहीतरी माझ्या मनात नाहीये, नाहीतर मनात जे होतं ते दिसून येत नाहीये। दादांचा आवाज दर रात्री जेव्हा आमचे दौरे संपायचे विधानसभेचे, मला माहिती आहे इथं सगळे आपले कार्यकर्ते पक्षातले पदाधिकारी सहकारी आहेत, कितीही व्यापामध्ये दादा व्यस्त असले असते महाराष्ट्रभर त्यांचा रात्री फोन यायचा, काय रे जय, कसा झाला रे दौरा, कुठल्या गावात काय अडचण आली, कुठल्या गावात काय तातडीने करायचं गरज आहे। आणि आज तो आवाज आपल्या सर्वांच्या मनात आणि हृदयामध्ये। पण आजही जेव्हा मी गावागावी जात होतो, मी घरी गेल्यानंतर तोच दादांचा आवाज माझ्या मनात एकदम ठामपणाने बोलायचे, जयड्या रडायचं नाही लढायचं। तच आज तुमच्या समोर परत येऊन दादांच्या आशा माझ्या मनात असून मी इथं भाषण करू शकतो। मन तर भरून येतं, पण दादांसाठी आणि वहिनींसाठी कायम त्यांच्या मनात आमचे बारामतीकर। तुम्ही दादांचे भाषण बघा, कुठल्याही भाषणात ते डायरेक्ट बोलायचे माझे बारामतीकर। एका मुलाचा आणि वडिलांचा नात्याच्या हिशोबाने मी शाळेत असताना त्यांना विचारायचो, दादा तुम्ही रात्र दिवस काम करता, रोज तुम्ही काम करत जाता, थोडं कुटुंबाला वेळ द्या। त्या काळात मला ते एवढं समजलं नाही, पण जेव्हा दादा बोलले की जयड्या सर्व बारामतीकर माझं कुटुंब आणि सर्व महाराष्ट्रातली जनता माझं कुटुंब, पण आज मला कळतंय की दादा एवढं मोठं कुटुंब मला तिथं सोडून गेलेत आणि त्याच्यामुळे आपण एकत्रित एक इतिहास घडवू शकतो यावेळेस। खरं सांगायला गेलं तर जाता जाता दादांनी एक इतिहास घडवून गेले। वहिनींना राज्यातले पहिला महिला मुख्यमंत्री त्यांनी उपमुख्यमंत्री त्यांनी केलं। पण आज जिथं पण दादा असतील ते एक आशाने आपल्या सर्वांकडे बघत असतील की अनेक वर्षापासून मी माझ्या बारामतीकरांसाठी रात्र दिवस झटलो। आज इतिहास आपण सर्व घडवू शकतो। आज गावागावी फिरताना भरपूर पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की तुमचे मित्रपक्षातले पण सहकारी ज्येष्ठ नेते तिथं प्रचाराला येत आहेत आणि तुमच्या कुटुंबातले पण लोक तिथं प्रचार। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।